हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर सर्व आपल्या तरुण मित्रांना माझ्या नववर्षाच्या भरपूर शुभेच्छा. आतापर्यंत आपण एक गोष्ट करत बघत गेलो. पहिलं आपण सुरुवात केली गोल सेटिंगनी, की गोल सेटिंग कसं करायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं की गोल सेटिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आपण कम्युनिकेशन स्किल्स बघितली, की आपली ऐकण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण संवाद चांगले केले पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्कर्ष आपला होईल. त्याच्यानंतर आपण मनाचं सामर्थ्य बघितलं. त्याच्यानंतर आपण काय म्हणतात त्याला, लीडरशिपचे आपण प्रकार बघितले, किती टाईपचे लीडरशिप्स आहेत, आणि लीडरशिप्स आणि रिलेशनशिप याचा संबंध काय तो आपण मागच्या वेळेला बघितला. आता जर आम्ही पुढे जातो आहे, पण त्याच्या अगोदर मला काही प्रश्न आलेले आहेत, ते आपण घेऊया. मला सगळ्या मित्रांना एकच सांगावंसं वाटतं की आपले जे सगळे वेबिनार पहिल्यापासून तुम्ही बघितले पाहिजे. काही लोक मध्येच सुरू करतात आणि मग प्रश्न विचारतात, आणि ते प्रश्नाची उत्तरं खरी अगोदर आलेली असतात. तर मला एक विनंती आहे की पहिल्यापासून, कारण आपल्याला जर उत्कर्ष करायचं असेल तर आपल्याला गोल सेटिंगपासून सगळं शिकायला पाहिजे. त्यामुळे मध्येच कुठंतरी शिकून तुम्हाला याचा फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून सगळं ऐका, आणि प्रत्येक गोष्ट 2-2, 3-3 वेळा ऐकली पाहिजे तुम्ही. त्याशिवाय तुम्हाला ती आत्मसात होणार नाही. कारण खूप पॉईंट्स असतात प्रत्येक गोष्टीचे, लहान पॉईंट्स असतात, ते आत्मसात करायचे असतात आपल्याला, आणि त्यांनीच आपला चांगला उत्कर्ष होऊ शकेल. असो, पहिला एक प्रश्न, मी नावं घेत नाही कोणाची, कारण का त्यांना आवडेल की नाही माहीत नाही म्हणून मी नाव घेत नाही. पण त्यांनी असं लिहिलेलं आहे की माय सेल्फ मिस्टर सो अँड सो, एज 27, since last 2 years working in Dubai as engineer. I need your guidance that situation I am presently going through in my office. In our company we have engineering division. In that we have 4 substations, and I am the part of technical support for one subdivision with our sales manager. This industry was now new to me as per my past experience. So I thought my sales manager will support me and help me. But since the day one, my sales manager started putting copy to me, and my work started like just to follow, which I don't know anything about. He never discussed anything to me about any projects, customer requirements, meeting and other technical discussion. He just simply put email to customer and keep a copy to me. That means we have to see the email and do the work. He never discuss about the matter, and if I ask, he simply avoid that question. I feel that he just treating me like his assistant, because he simply order me to do this, put email to me and to supplier, ask them to contact me, but he never tell what I have to ask and what to do. I told him sometime that we need to work in a team and discuss the projects and customers, visit their requirement. Then he simply reacts very rudely with me. I want to learn more about this. Most of the time I am just diverting to do the assistant work. I am totally frustrated because of his working behavior. Now almost 2 years are finished, and still his behavior is same, and same kind of work is going on. In our office we have one more sales manager, and he is technical support engineer, same like us, but his manager is working with his colleague in a teamwork. They discuss each and everything with him, and I used to see him because we sit all in the same office. I am really working in a stressful situation.
Sir, every day I am in stress thinking about my future life and as well present situation. I have some liabilities and that forces me to stick to this job. Please guide me on the above situation. खरं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेबिनारमध्ये मिळालं असतं, पण तुम्ही मला वाटतं सगळे वेबिनार ऐकले नसावे किंवा नीट ऐकले नसावे, तर मी थोडक्यात तुम्हाला पुन्हा एकदा उत्तर देतो. मी मागे सांगितलं होतं की आपण जेव्हा कंपनीमध्ये काम करतो तेव्हा अशी माणसं आपल्याला मिळणारच जी आपल्याशी नीट वागत नाहीत किंवा आपल्याला कोऑपरेट करत नाही. हे पॉलिटिक्स सगळ्या कंपन्यांमध्ये चालू असतं. हे काय नवीन नाही, लक्षात ठेवा. तुम्ही काहीतरी नवीन सिच्युएशनमध्ये आहे असं नाही आहे. तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, म्हणजे कुठली म्हणजे एनी कंपनी यू टेक, आणि तिकडे पॉलिटिक्स हे चालूच असतं. कारण प्रत्येकाचा स्वार्थ असतो की आपण पुढे जावं आणि बाकीच्यांना बाजूला सारायचं. हे सगळं पॉलिटिक्स सगळ्या कंपन्यात चालू असतं. मग आपण त्याच्यावर एक उपाय सांगितला होता की सद्गुरूंनी असं सांगितलं आहे की आपण कोणाबद्दलही शुभचिंतन केलं, कोणाबद्दल आपण चांगले विचार केले, चांगली इच्छा केली कोणाबद्दल, तर तो आपल्याला फॉर होतो. तो माणूस बदलतो असं नाही. आता एखादा माणूस खूप घाणेरडा माणूस असेल, तो सगळ्यांना त्रास देणारा असेल, पण तुम्ही जेव्हा त्याच्याबद्दल शुभचिंतन करता तेव्हा तो तुमच्याशी तो अट्रॅक्ट होतो आणि तुमच्याशी तो चांगला वागायला लागतो. याची मी बरीच उदाहरणं तुम्हाला दिली होती मागे की कसं हे चेंज होतं माणसाचं. म्हणजे तेव्हा सगळ्यात सोपा उपाय असा आहे की आपण जो तुमचा मॅनेजर आहे त्या मॅनेजरला सकाळी उठल्यापासून तुला भेटेल तेव्हा तुम्ही मनापासून त्याला शुभेच्छा द्या. मग आता शुभेच्छा कशा द्यायच्या, तर अशी द्यायची, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार सुखाचा हो. असं तुम्ही 3 वाक्य जर त्याला म्हटली, मनापासून म्हणायची. जरी तुम्हाला तो माणूस आवडत नसला तरी मनापासून म्हणा की त्याचं भलं होऊ दे. आणि तुम्ही असं म्हणता ते विचारांचे जे व्हायब्रेशन्स असतात ते त्याच्यापर्यंत पोचतात. त्याची संपूर्ण थिअरी मी वेबिनारमध्ये डिस्कस केलेली आहे, अंतर्मनाची थिअरी. तर तुम्ही ती नीट ऐका. पण तरी थोडक्यात सांगतो की आपले जे व्हायब्रेशन्स असतात विचारांचे ते तिथपर्यंत पोचतात आणि त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होते. आणि हे म्हणजे आम्ही भरपूर याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि सगळ्यांना याचा फायदा झालेला आहे. तेव्हा तुम्ही तो आता करायला सुरुवात करा. सकाळी उठल्यानंतर त्याला शिव्या देण्याच्याऐवजी त्याला त्याचं भलं कर, देवाचं भलं कर, देवाला प्रॉस्पेरिटी होऊ दे, देवा त्याचा उत्कर्ष होऊ दे, असं मनापासून म्हणत राहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या कंपनीला दोष देत बसू नको. सकाळी उठून त्या कंपनीला कृतज्ञता व्यक्त कर. आपण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण कृतज्ञता हा एक जोड आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही जोडले जातात. कृतज्ञतेने ईश्वराशी पण जोडलं जातं. म्हणून नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा ते कृतज्ञतेने करणं गरजेचं असतं. म्हणून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता कोणाबद्दल तेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले जातात आणि हे जोडणंच तुम्हाला पुढे मनं जोडली जातील तुमची आणि फायदा होईल तुम्हाला. म्हणून आता 2 गोष्टी करायला मी सांगितल्या. एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर कृतज्ञतेची साधना करायची. म्हणजे पहिली आपले आईवडील, आपली बायको असेल तर बायको, मुलं, या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करायची. आणि नंतर आपला बॉस, आपली कंपनी, आपले सहकारी, या सर्वांची आपण कृतज्ञता व्यक्त करायची. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही आता 2 वर्ष या कंपनीत काढली, म्हणजे तुम्ही काम करू शकताय आणि तुमचं काम ॲक्सेप्ट होतं आहे आणि शेवटी अनुभवाने पण तुम्हाला ज्ञान मिळणारच आहे. तेव्हा तुम्ही ही जर साधना सुरू केली तर तुम्ही तुमच्या बॉसशी जोडले जाल. बॉस तुमच्याशी चांगला वागायला लागेल, तुम्हाला तो मदत करायला लागेल आणि मग तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. हे प्रॉब्लेम आहे ना बऱ्याच लोकांनी सॉल्व केलेले आहेत, सहज रीतीने सॉल्व केलेले आहेत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं की आमच्याकडे एक जो व्हाईस प्रेसिडेंट होता त्याचं आणि त्याला संपूर्ण कंपनीमध्ये एक कस्टमर होता, त्या कस्टमरचं कोणाशीच पटत नव्हतं आणि तो कस्टमर खूप मोठा कस्टमर होता. म्हणजे त्या कंपनीसाठी तो कस्टमर खूप मोठा होता. म्हणजे 80% टर्नओव्हर त्या कस्टमरवर अवलंबून होतं. त्यामुळे त्याला तोडता पण येत नव्हतं. त्यामुळे सगळेजण त्याचं गपचूप ऐकून घ्यायचे
आणि तो इतका लोकांना त्रास द्यायचा, लगेच काम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि तो CEO म्हणजे जो चीफ एक्झिक्युटिव्ह असतो त्याला पण तो ऐकत नव्हता. आणि हे काम जेव्हा आमच्या नामधारकावर आलं, म्हणजे आपल्या नामधारकावर जेव्हा आलं, तेव्हा त्यांनी हा प्रयोग सुरू केला त्याच्यावर. आणि तुम्हाला खोटं वाटेल की शेवटी CEOनी विचारलं ह्याला की हा माणूस कोणाशीच नीट वागत नाही, तो तुझ्याशी कसा नीट वागतो, असा प्रश्न विचारला. म्हणजे हे प्रोवन टेक्निक, आणि याच्यामागे सायन्स आहे, याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे, याच्यामागे विचारांचं सायन्स आहे. ते सायन्स थोडंसं मागे वळून तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेबिनारमध्ये मिळेल ऐकायला. आणि प्लस आमची सद्गुरूंची पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. आणि जास्तीत जास्त आमचे कोर्स असतात, ते कोर्स जॉईन होऊ शकता. सगळं काही तुम्ही करू शकता. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर तुमचा हा प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह होण्यासारखा आहे. दुसरा एक प्रश्न असा आलेला आहे, ती एक मुलगी आहे. आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय सीइंग युअर वेबिनार्स. आय हॅव बीन वॉचिंग युअर वेबिनार्स फॉर लास्ट 2 months. Thank you so much for sharing those webinars on YouTube. I am 25 years old, working in Chennai. I started Prarthana daily. There is a great change in my life. I have become positive. I am really happy nowadays, only because of Vishwa Prarthana. Now time has come to get married. Sir, I need your guidance for getting best and ideal life partner. I am not able to visualize because I have not seen him yet. What should I do for getting excellent life partner? I am desperately waiting for your reply. Please help me, sir. चांगला प्रश्न विचारलेला आहे. हल्लीच्या तरुणांना हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आपण जेव्हा त्या वेबिनारमध्ये शिकवलेलं आहे की अंतर्मनाचं शास्त्र आणि मनाचं शास्त्र जे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही नीट ऐका पहिल्यांदा. आणि हे जे अंतर्मन आहे ना, हे तुम्हाला प्रत्येक तुमच्या बहिर्मनामध्ये जे जे तुमच्या इच्छा असतात, जे जे विचार असतात, हे अंतर्मन त्याला उत्तर देत असतं. म्हणजे तुम्ही जसं देवाकडे नवस मागता आणि नंतर देव तुमचा नवस फेडतो असं आपल्याला वाटतं, पण खरं म्हणजे काय असतं, आपलं बहिर्मन मागत असतं आणि अंतर्मन त्याला प्रतिसाद देत असतं. खरं म्हणजे अशी आपली प्रतिक्रिया चालू असते. म्हणून आपण जे मागतो, इवन देवळात जाऊन जे आपण मागतो ते आपण मनातल्या मनातच मागतो आणि ऐकतं पण आपलं मनच ऐकत असतं आणि त्याला प्रतिसाद पण आपलं मनच देत असतं. हे एकदा तुम्हाला नीट समजलं की तुम्ही एक लक्षात ठेवा की आपल्याला अंतर्मनावरची आपली श्रद्धा किंवा आपला विश्वास हा वाढवला पाहिजे. आणि वाढवण्यासाठी सतत अंतर्मनाशी संवाद साधला पाहिजे. हे पहिली गोष्ट अशी करा की अंतर्मनाशी संवाद करत राहायचं. तो संवाद कसा करायचा की अंतर्मनाला नेहमी म्हणायचं की तू खूप पॉवरफुल आहेस. अंतर्मना तू खूप पॉवरफुल आहेस, तुला सगळी शक्ती आहे, तुझ्याकडे ईश्वरी शक्ती आहे, तू माझे प्रत्येक इच्छा तू पूर्ण करू शकतो आणि त्याच्यासाठीच मी तुझ्याशी खूप कृतज्ञ आहे. थँक्यू 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 म्हणत राहायचं. असं जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणत राहता की माझं अंतर्मन पॉवरफुल आहे, अंतर्मन पॉवरफुल आहे, हा संवाद आहे ना आपण सतत साधून आपला अंतर्मनावरचा विश्वास आणि अंतर्मनाची पॉवर आपण वाढवली पाहिजे. म्हणून सतत संवाद साधायचा आपला की अंतर्मन पॉवरफुल आहे, माझं अंतर्मन खूप पॉवरफुल आहे, ते मला जे पाहिजे ते देऊ शकतं आहे आणि ते मला देणार आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ आहे माझ्या अंतर्मनाबद्दल. असं सतत म्हटल्याने काय होतं माहिती आहे, आपलीच अंतर्मनाची श्रद्धा किंवा विश्वास हळूहळू वाढायला लागतो. आणि मग आपल्याला जी इच्छा असते ना, ती इच्छा आपण फक्त मागायचं काम करायचं. फळाची आपण अपेक्षा ठेवायची नाही. आपण फळ कधी मिळेल, कसं मिळेल ह्याचा विचारच करायचा नाही. आपल्याला माहीत आहे की अंतर्मन आपल्याला अगदी मनासारखा पार्टनर मिळवून देणार. आता तुमचं मनासारखं म्हणजे काय, तेवढं फक्त अंतर्मनाला सांगायचं, एवढंच तुमचं काम आहे. आपल्याला कसा पार्टनर पाहिजे हे एकदा लिहून काढा, तुम्हाला कसा पार्टनर पाहिजे तो, आणि ते सतत आपल्या अंतर्मनाशी तुम्ही संवाद साधत चला की मला असा पार्टनर पाहिजे आणि मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे की माझं अंतर्मन मला अगदी मनासारखा पार्टनर मिळवून देणार आहे आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे,
खूप कृतज्ञ आहे. थँक्यू टेक्निक आपण वापरलं पाहिजे. कारण काय असतं माहिती आहे की आम्ही त्या अंतर्मनाच्या सामर्थ्यामध्ये सांगितलं होतं की भावनेला खूप महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा विचार करता, इच्छा करता आणि ती जर तुम्हाला अंतर्मनामध्ये पोचवायची असेल तर त्याला भावना आणि कल्पना उपयोगी पडतात. म्हणून कल्पनेमध्ये व्हिज्युअलायझेशन करण्याची पद्धत आम्ही शिकवली आणि त्याच्यामध्ये भावना आपल्या उचंबळून आल्या पाहिजे. आता एवढं सोपं नाही आहे, कारण लग्न ठरल्यानंतर जी भावना येणार आहे तुमच्या मनामध्ये, आनंदाची भावना येणार आहे, काय छान नवरा मिळाला, ही जी भावना आहे ना, ह्या आनंदाची भावना निर्माण करणं सोपं नाही आहे. म्हणून कृतज्ञतेची भावना सोपी आहे. म्हणून आपण काय करायचं, मिळाला आहे असं अंतर्मनाला सांगायचं की तुम्ही अंतर्मनाला सांगायचं तुझ्यामुळे मला चांगला नवरा मिळाला आणि त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक्यू म्हणत राहायचं. असं थँक्यू म्हटल्याने आहे ना कृतज्ञतेची भावना तयार होते आणि ती अगदी सोपी आहे कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी. म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे की पहिलं गोष्टमध्ये अंतर्मनाशी संवाद साधत राहायचं की माझं अंतर्मन किती पॉवरफुल आहे आणि आय एम शुअर आय विल गेट व्हॉट एव्हर आय वॉन्ट. हे पहिल्यांदा मनामध्ये आपण नेहमी असं बसवत राहायचं मध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक लिहून काढा की तुमचा नवरा तुम्हाला कसा पाहिजे आणि ते अंतर्मनाला सांगत राहा. आणि मग नंतर असं म्हणायचं अंतर्मनाला की तुम्ही हे मला दिल्याबद्दल. खरं म्हणजे आमच्या मंडळामध्ये आम्ही एक आयडिया करतो. आम्ही अंतर्मन शब्द वापरत नाही, आम्ही सद्गुरू शब्द वापरतो. कारण अंतर्मन म्हणजेच हृदयस्थ सद्गुरू. आणि सद्गुरू आपण समोर बघितलेले असतात. सद्गुरूंची पॉवर आपल्याला माहीत असते. सद्गुरू म्हणजे जवळजवळ ईश्वर स्वरूपच असतात, देवच असतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल एक चांगली भावना असते. म्हणून आम्ही आयडिया काय सांगतो लोकांना की डोळ्यासमोर सद्गुरूंना आणा व्हिज्युअलायझेशनमध्ये आणि सद्गुरूंना सांगा की तुमच्यामुळे मला हा चांगला जॉब मिळालेला आहे आणि हा जॉब चांगला तुमच्याचमुळे मिळालेला आहे. म्हणून मी तुमची खूप आभारी आहे, तुमचा आभारी आहे. थँक्यू असं सद्गुरूंना म्हणायचं. आता हे जर तुम्हाला सद्गुरू नसतील कोणी किंवा तुम्हाला माहीत नसतील तर तुमच्या घरातली जी तुमची आवडती व्यक्ती आहे, आई म्हणा, वडील म्हणा, त्यांना सांगायचं की तुमच्या पुण्याईमुळे मला आज चांगला नवरा मिळाला आहे, मला आज चांगला जॉब मिळालेला आहे, तर मी खूप तुमची आभारी आहे. असं व्हिज्युअलायझेशन तुम्ही करू शकता. किंवा मी सांगितल्याप्रमाणे रिपिटेशन करत राहायचं आतमध्ये आणि अंतर्मनाला आपल्याला कसा नवरा पाहिजे याचं फक्त सांगून आणि तो मिळाला आहे असं समजून त्यांना थँक्यू द्यायचं. म्हणजे मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे असं मनातल्या मनात अंतर्मनाशी संवाद साधत असतो. आणि इथे मी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, जसं काही मिळालं आहे असंच बोलायचं. मिळणार आहे असं नाही, फ्युचरमध्ये जायचं नाही आपल्याला. अंतर्मनाच्या कृपेमुळे किंवा अंतर्मनाच्या प्रसादामुळे मला चांगला नवरा मिळालेलाच आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू टेक्निक वापरायचं. थँक्यू टेक्निक हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण थँक्स हे कधी देतो, काम झाल्यानंतर देतो. म्हणून जसं काही काम झालंच आहे असं समजून, असं बोलून तुम्ही त्यांना थँक्यू टेक्निक शब्द वापरले तर त्याच्यातनं एक कृतज्ञतेची भावना निर्माण होते आणि कृतज्ञतेची भावना तुमचा जो विचार आहे तो अंतर्मनापर्यंत पोचवायला कारणीभूत ठरतो. म्हणून तुम्हाला जर चांगला आता नवरा पार्टनर पाहिजे असेल तर पहिली मी सांगितल्याप्रमाणे अंतर्मनाशी संवाद साधून आपणच आपल्याशी संवाद साधून मनाचा पॉवर वाढवत जायची आपली. येस, माझं अंतर्मन पॉवरफुल आहे, माझं मन पॉवरफुल आहे, हे आपल्याला सांगत राहायचं. सांगत राहिल्याने आहे ना सतत त्याच्यावर काय म्हणतात त्याला रिपिटेशननी फायदा होतो नेहमी आणि आपल्याला आतली पॉवर आपल्याला मदत करायला लागते. आणि दुसरं मी सांगितलं की थँक्यू टेक्निक वापरायचं. अंतर्मनाला सांगायचं की तुम्ही दिल्याबद्दल, माझ्या मनासारखा नवरा दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. थँक्यू असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला लाईफ पार्टनर तुम्हाला नक्की चांगला मिळणार, याच्याबद्दल मी गॅरंटी देतो. आणि मिळाल्यानंतर नक्कीच मला फोन करून किंवा ईमेल करून मला कळवा. दुसरी गोष्ट, कृतीमध्ये सुद्धा ते आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही इच्छा करता की माझा चांगला नवरा मिळाला आहे असं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा कृतीमध्ये सुद्धा आपलं तसं व्हायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात ॲक्ट ॲज इफ. ॲक्ट ॲज इफ म्हणजे काय, जसं काय माझं लग्नच ठरलं आहे अशा आनंदात राहायचं आपण.
आणि अंतर्मनाला थँक्यू म्हणत राहायचं सतत. अंतर्मनाला चांगला नवरा मिळाला आहे आणि आपण त्याप्रमाणे प्रिपरेशन आपली जी काय करायची असते ती करायला पण सुरुवात करायची, जेणेकरून वी हॅव ॲझ्युम्ड अँड वी हॅव ॲक्सेप्टेड द फॅक्ट दॅट द थिंग्स हॅव हॅपन. तर ह्याला ॲक्ट ॲज इफ असा शब्द वापरलेला आहे इंग्लिशमध्ये. तेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर मला खात्री आहे की तुम्हाला लाईफ पार्टनर चांगला मिळेल. अजून एक प्रश्न आलेला आहे, त्याने असं लिहिलं आहे, गुड इव्हनिंग दादा, आय एम रायटिंग दिस मेल टू कन्वे यू दॅट आय वॉच युअर वेबिनार सिरीज एव्हरी मंथ. I am a Namdarak of Jeevan Vidya Mission. Since last 6 years, I am attached to Mira Road Kendra of JVM. I am currently in my second year of MBA and is looking for jobs in management domain under consulting in IT industry. I also regularly do visualization technique and Haripat, but still I want to know as to how can I increase my prospects of getting my dream job alongside working hard to get my dream job by constantly following about the company. Please guide me Dada, as this is the only confusion I have since I want to work in a reputed organization like KP Gemini and promote JVM philosophy there too. खरं म्हणजे तुम्ही आता MBAच्या दुसऱ्या वर्षाला आहात, तेव्हा आपल्याकडे आपण असं म्हणतो की आता तुम्ही लव वर्क म्हणजे लव स्टडी ह्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण सद्गुरूंनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जेवढं अभ्यास कराल, ज्ञान मिळवाल, कारण आपण मागे सांगितलं होतं की अभ्यास कशासाठी करायचा असतो, ज्ञानासाठी करायचा असतो. तुम्ही ज्ञानासाठी जर अभ्यास केला तर जॉब तुमच्या मागे धावत येईल, लक्षात ठेवा. आपण काय करतो, जॉबच्या मागे लागतो, ज्ञानाच्या मागे लागत नाही. म्हणून आपल्याला जॉब मिळण्यासाठी जी काळजी म्हणतात ना आणि चिंता ती आपल्या सतत असते. तर ही चिंता काळजी करत बसू नका. कर्मावर लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे अभ्यासावर लक्ष ठेवायचं आहे. फळ तुम्हाला मिळणारच. म्हणून तुम्ही अभ्यास ज्ञानासाठी जेवढा कराल, ज्ञान जेवढं तुम्ही मिळवाल तेवढा तुमचा जॉब तुमच्या मागे धावत येईल. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. आमच्याकडे एक मुलगा आहे, तो BE मेकॅनिकलला होता आणि त्याला हे म्हणजे काय म्हणतात त्याला ऑटोमोबाईलची खूप आवड म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास केला होता की तो जेव्हा सेकंड इयरला होता तेव्हा ही जी प्लेसमेंट असतात, प्लेसमेंटसाठी युनिव्हर्सिटीमध्ये निरनिराळ्या कंपन्या येतात आणि त्याच्यामध्ये फायनल इयरचे स्टुडंट म्हणजे 4th इयरचे स्टुडंट तिकडे इंटरव्ह्यू देत असतात. तर ह्या सेकंड इयरच्या स्टुडंटना तिकडे व्हॉलंटिअर म्हणून उभं केलं होतं आजूबाजूला, व्हॉलंटिअर म्हणजे कामासाठी. आणि त्या मारुती सुझुकी कंपनी आली होती आणि तिने प्रश्न विचारले सगळ्या मुलांना. त्याच्यातले 2-3 प्रश्न कोणालाच उत्तर देता येईना. बघा, 4th इयर स्टुडंट आणि त्यांना कोणालाही त्याचं उत्तर देता येत नव्हतं. हा बाजूला उभा राहून हैराण झाला होता, कारण त्याला उत्तर माहीत होतं त्याचं. तर ह्यांनी त्यांना विचारलं जाऊन की मी ह्या इंटरव्ह्यूमध्ये नाही आहे, मी सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, पण मला आहे ना तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि मला चेक करायचं आहे की मी बरोबर आहे की नाही. तर त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तुला कशाला करायचं. तो बोलला मला चेक करायचं की माझं नॉलेज बरोबर आहे की नाही. मग त्यांनी सांग म्हणून सांगितलं आणि त्यांनी तिन्ही प्रश्नाची परफेक्ट उत्तरं दिली. म्हणजे जे 3ऱ्या-4थ्या वर्षी ज्या मुलाला येत नव्हतं तर हा सेकंड इयरचा मुलगा सांगत होता. ह्याला कारण काय, ह्याला कारण म्हणजे त्याची ज्ञानाची जिज्ञासा. त्यांनी काय केलं, तो सेकंड इयरला असेपर्यंतसुद्धा तो मधल्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तो एका गॅरेजमध्ये जाऊन फुकट काम करत होता. त्याने सांगितलं मला पैसे नको, मला शिकायचं आहे तुमचं इंजिन. आणि तो गाडीच्या खाली शिरून बिरून सगळं शिकून घेत होता. का तर त्याला नुसता इंजिनिअरिंग उपयोग नाही, त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्याला मिळाला पाहिजे म्हणून तो तसं करत होता. त्यामुळे त्याला सगळं माहिती होतं. मग त्या मारुती सुझुकीच्या व्हाईस प्रेसिडेंटने त्याला विचारलं की तुला हे कसं आलं उत्तर एवढं लहान वयामध्ये. तेव्हा त्याने सांगितलं की मी असं केलं म्हणून. तेव्हा त्याने त्याचं खूप कौतुक केलं आणि सांगितलं तू झाल्यानंतर आमच्याकडे ये म्हणून. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की तुम्ही ज्ञानासाठी जेव्हा अभ्यास करताना तेव्हा लोक तुमच्या मागे लागणार हे लक्षात ठेवायचं. आता तोच मुलगा आता पुढे एका कंपनीमध्ये, नाव पण सांगतो, फॉक्सवॅगनमध्ये गेला इंटरव्ह्यूसाठी. आता फॉक्सवॅगन गेल्यानंतर त्याचा जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये त्याला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं, काही प्रश्नाची उत्तरं
इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाला पण माहीत नव्हती बरोबर अशी मजा. कारण ह्यांनी स्टडी एवढा त्या कंपनीचा केला होता, इंटरनेटवर जाऊन सगळा स्टडी केला होता. त्यांनी त्याला विचारलं की मॉडेल्स कुठली कुठली तुला माहिती आहेत, फॉक्सवॅगनची कुठली मॉडेल्स तुला माहिती आहेत. त्यांनी पहिल्यापासूनची मॉडेलची नावं सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी कबूल केलं हे आम्हाला पण माहीत नाही बाबा, तुला एवढं माहीत आहे तेवढं. तर सांगायचा माझा मतलब एवढाच आहे, आज तो इंग्लंडमध्ये आहे, तिथे पण त्याला होंडा सिटीमध्ये होंडा कंपनीमध्ये जॉब मिळाला. तो सुद्धा 80 लोक होते त्याच्यातनं त्याला जॉब मिळालेला आहे. तर ह्याला कारण एकच, ते पण तुम्हाला आता मी वेळ नाही माझ्याकडे, नाही तर थोडक्यात सांगतो. 80 ब्रिटिशर्स तिकडे आले होते इंटरव्ह्यूसाठी आणि हा एकटा इंडियन. आणि सर्व लोक सिनियर लोक होते, एक्सपिरियन्स लोक होते. आणि याला काही एक्सपिरियन्स नव्हता. हा जस्ट इंग्लंडला गेला होता आणि त्याला काही एक्सपिरियन्स नव्हता. आता या 80 लोकांमध्ये आणि ब्रिटिशर्समध्ये आपला कसा निभाव लागणार हा त्याला थोडीशी काळजी वाटायला लागल्यानंतर त्यांनी लगेच थांबवली काळजी आणि सुरुवात केलं, देवा सर्वांना चांगला मनासारखा जॉब मिळू दे, देवा सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांना मनासारखा जॉब मिळू दे, ही साधना चालू केली. आणि सकाळी उठून प्रार्थना म्हणून तो तिकडे आला, हरिपाठ म्हणून आला. तिकडे गेल्यानंतर त्या 80मध्ये सगळ्यांचा टेस्ट झाल्यानंतर त्यानं सांगितलं की तुम्हाला उद्यापर्यंत तुम्हाला ईमेल येईल तुम्ही पास झाला की नाही ते. तो घरी पोचायच्या आत त्याला ईमेल आला होता की यू आर सक्सेसफुल अँड कम फॉर द इंटरव्ह्यू नेक्स्ट वीक. आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर 10 मुलांना बोलवलं होतं, 10 लोकांना, आणि त्याच्यामध्ये 9 ब्रिटिशर्स आणि 1 हा इंडियन आणि सगळ्यात तरुण. तो गेला तिकडे. झाल्यानंतर त्यांनी तेच सांगितलं त्याला की आमचं उत्तर तुला उद्या मिळेल म्हणून. आणि हा घरी जायच्या अगोदर घरी त्याला लेटर ईमेल आलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बीन सिलेक्टेड. आता हे सगळं का झालं? तो तरुण होता, त्याला एक्सपिरियन्स नव्हता, पण नॉलेज, एक लक्षात ठेवा, नॉलेज आणि साधना. त्यांनी इतकी साधना केली, सकाळी उठून 11 वेळा हरिपाठ केल्याशिवाय तो बाहेर पडत नव्हता. सकाळी दोघेजण नवरा बायको 11 वेळा हरिपाठ करून बाहेर पडायचे. प्रार्थना जोरदार त्या बायकोने ह्यांनी केली होती. आणि ह्यांनी तिथे बसल्यापासून प्रत्येकाला देवा यांचं भलं होऊ दे, देवा यांचं कल्याण होऊ दे, देवा यांना सर्वांना मनासारखा जॉब मिळू दे असं त्यांनी म्हटल्यामुळे आणि त्याचं ज्ञान याच्यामुळे त्याला जॉब सहज मिळाला. आणि तो आज त्याची जी इच्छा होती की ऑटोमोबाईलमधली सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करावं, ते त्याचं म्हणजे मनीषा पूर्ण झाली. सांगायचा मतलब काय की आपण जॉबकडे लक्ष देऊया नको. तुम्हाला जॉब नक्कीच चांगला मिळणार. तुम्ही आता सेकंड इयरला आहे, चांगला अभ्यास करा, ज्ञान जेवढं मिळवता येईल तेवढं अधाशासारखं ज्ञान मिळवा. आणि प्लेसमेंटमध्ये तुमच्या मागे माणसं धावत येतील की आम्हाला हा माणूस पाहिजे. शेवटी योग्यतेला खूप महत्त्वाचं असतं. वशिलेबाजी थोड्या वेळ चालते, कायम वशिलेबाजी चालू शकत नाही. शेवटी माणसाची योग्यता, माणसाचं ज्ञान ह्यालाच शेवटी महत्त्व असतं. आणि तोच माणूस वरती जाऊ शकतो की जो ज्ञानी आहे तोच. म्हणून तुम्ही पुढला विचार न करता सध्या जे आपल्याला एज्युकेशन आहे त्याच्यावर लक्ष घाला, केंद्रित करा. जॉब तुम्हाला आपोआप मिळेल, ह्याच्याबद्दल मला गॅरंटी आहे. बरं, आता आपण आपल्या विषयावर येऊ. आता मी मगाशी सांगितलं की आपण रिलेशनशिप बघितली, लिडरशिप बघितली, त्यांचा संबंध एकमेकाशी बघितला. आता रिलेशनशिप आणि शहाणपण याचा पुन्हा संबंध आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की लिडरशिप नंतर त्याच्यानंतर रिलेशनशिप आणि त्याला शहाणपणाची जोड दिली गेली पाहिजे. कारण रिलेशनशिप जर चांगली करायची असेल कोणाशी आणि आपल्याला जर संपूर्ण आपल्या कंपनीमध्ये लिडरशिप क्वालिटी आपल्या अंगात आणायची असेल, नेतृत्व गुण आणायचे असतील, तर सर्वांना कसं जवळ करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी साधना सांगितलेल्या आहेत, त्या केल्याच पाहिजे आपल्याला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाणपण. सद्गुरूंनी शहाणपणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की रिलेशनशिप, लिडरशिप, गोल सेटिंग या सर्वांना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे शहाणपण. आणि ते विजडम, त्याला विजडम म्हणतो आपण. आणि हे शहाणपण कुठून येतं? हे शहाणपण हे स्पिरिच्युअलिटीमधनं येतं, म्हणजेच निसर्गामधनं येतं, म्हणजेच निसर्ग नियमामधनं येतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे कुठलीही अंधश्रद्धा नाही. शहाणपण कोणाला आहे? कारण कधी प्रश्न पडतो प्रत्येकाला की मी शहाणा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग खरा शहाणा कोण? हे आपण निसर्ग नियमाशी जोडून बघायचं, तरच आपण शहाणपण आपलं सिद्ध करू शकतो. म्हणून शहाणपण म्हणजे काय की निसर्ग नियमावर आधारित हे शहाणपण असलं पाहिजे. निसर्गाशी सुसंगत असं हे शहाणपण असलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी शहाणपणाचे 6 पैलू सांगितलेत. 6 पैलू
ते म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता. हे 6 पैलू सद्गुरूंनी सांगितलेले आहेत. हे 6 पैलू आपण बघणार आहोत आणि या प्रत्येक पैलूचा संबंध लिडरशिपकडे येतो. या प्रत्येक पैलूचा संबंध निसर्ग नियमाशी येतो. या प्रत्येक पैलूचा संबंध आपल्या रिलेशनशिप येतो. म्हणून आपली रिलेशनशिप कुटुंबामध्ये असू दे, संस्थेमध्ये असू दे किंवा समाजामध्ये असू दे, कुठेही जर तुम्हाला रिलेशनशिप चांगली वाढवायची असेल, आणि रिलेशनशिप इज नथिंग बट लिडरशिप. तर दोघांचं इक्वेशन आहे. लीडर कधी होतो तर त्याला फॉलोअर असतील तर, आणि फॉलोअर कधी असतील तर तुमचं रिलेशनशिप चांगली असेल तर. म्हणून माणसं जोडणं ही कला, ही सर्वात महत्त्वाची कला आहे लिडरशिपसाठी किंवा उत्कर्षासाठी. म्हणून आपल्याला जर उत्कर्ष करून घ्यायचं असेल तर आपल्याला कंपनीमध्ये ज्या काम करतो आपण तिकडे आपण माणसं जोडली गेली पाहिजे, माणसं आपल्याला मदत करायला लागली गेली पाहिजे. आणि याच्यासाठी शहाणपणाचे 6 पैलू हे जे आपण आता घेणार आहोत एकामागून एक, हे प्रत्येक पैलू हा खूप डिटेलमध्ये समजून घेण्यासारखा आहे. तर मी ते एक एक पैलू घ्यायला लागतो. सद्गुरूंनी ह्याला व्हॅल्यूज ऑफ लाईफ असे शब्द वापरले, व्हॅल्यूज ऑफ लाईफ. आणि ही जीवनमूल्य, ही मानवी संस्कृतीची जीवनमूल्य असं शब्द वापरले सद्गुरूंनी, म्हणजे लाईफ प्रिन्सिपल्स, लाईफ व्हॅल्यूज. आता आपल्याकडे सगळेजण मॉरल व्हॅल्यूजच्या गोष्टी करतात, म्हणजे नीतिमूल्याच्या गोष्टी करतात. आता मॉरल व्हॅल्यूज किंवा नीतिमूल्य आणि जीवनमूल्य ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण हे मॉरल व्हॅल्यूज असतात ना, ती बदलत असतात, चेंज होत असतात. कधी चेंज होतात? काळाप्रमाणे चेंज होतात. गेल्या पिढीच्या मॉरल्स आणि ह्या पिढीच्या मॉरल्स, जमीन आसमानाचा फरक. नंतर आपल्या लोकेशनप्रमाणे चेंज होत असतात. आज इंडियामध्ये जे कल्चर असेल तेच कल्चर भूतानमध्ये असेल की नाही माहीत नाही, किंवा अमेरिकेमध्ये वेगळं असेल. त्यामुळे कल्चर प्रत्येक ठिकाणी बदलत असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जे वाईट समजतो ते दुसऱ्या कंट्रीमध्ये सामान्य समजलं जातं. म्हणून ही जी कल्चर जे आपण म्हणतो त्याला, की व्हॅल्यूज म्हणतो, नीतिमूल्य म्हणतो, ही लोकेशनप्रमाणे चेंज होतात. तुम्हाला साधी गोष्ट बघा, आपले अमेरिकेतले ज्या मुली कपडे घालतात आणि आपल्या मुली कपडे घालतात याच्यामध्ये फरक आहे. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याचं काय वाटतच नाही, कारण सगळेच तसे घालत असतात. त्यांना पण काय वाटत नाही, आणि आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला पण हळूहळू समजतं की हे असंच आहे, आणि आपल्याला पण त्याचं काय वाटत नाही. किंवा आपली जी मंडळी अमेरिकेत जाऊन राहिलेली आहेत ती पण तशीच वागायला लागतात, कारण दॅट इज अ नॉर्म ऑफ द डे. त्यामुळे लोकेशनप्रमाणे ही नीतिमूल्य बदलत असतात. नंतर ती ह्याच्याप्रमाणे बदलतात, कुठलं सांगा, पिढीप्रमाणे. नंतर धर्म आणि जात, धर्माप्रमाणे नीतिमूल्य बदलतात, जातीप्रमाणे बदलतात, प्रांताप्रमाणे बदलतात. हे सगळे आहेत ना, हे बदलत असतात. पुन्हा क्लासप्रमाणे, हायर क्लासची माणसं, रिच पीपल, त्यांची नीतिमूल्य वेगळीच असतात, आणि आपले मध्यमवर्गाची नीतिमूल्य वेगळी असतात, गरिबांची एकदम वेगळी असतात. त्यामुळे नीतिमूल्य ही एवढ्या गोष्टीवर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. मी किती सांगितली, एक म्हणजे पिढ्यांवर अवलंबून आहे, म्हणजे काळावर अवलंबून आहे, लोकेशनवर आहे, धर्मावर आहे, जातीवर आहे, प्रांतावर आहे, आणि क्लासवर आहे, स्टेटस. आज आपण जे पेज 3 लोक म्हणतो, पेज 3 म्हणजे सेलिब्रिटीज, हे पेज 3 लोकांचं नीतिमूल्य वेगळीच असतात. त्यांचं क्लासच वेगळा असतो तो. तर ती नीतिमूल्य चांगली असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्यांची नीतिमूल्य वेगळी असतात. तर सांगायचा मुद्दा काय, की रिॲलिटी ही प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळी असते. त्यामुळे आपण नीतिमूल्य ही कॉन्स्टंट नसतात, ही पिढ्यानपिढ्या चेंज होत राहणार. म्हणून खरं कायम राहणारी गोष्ट म्हणजे मानवी संस्कृती जीवनमूल्य, ज्याला सद्गुरूंनी व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हटलेले आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ जर आपल्याला चांगली करायची असेल तर ह्या व्हॅल्यूज ऑफ लाईफ आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणून ह्या व्हॅल्यूज ऑफ लाईफ सद्गुरूंनी सांगितलं, त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात सांगितलं ते म्हणजे समता. आता समता म्हटल्यानंतर त्याच्यावर लोकांनी खूप गोंधळ घातलेला आहे. समता म्हणजे सगळे सारखे, प्रत्येकजण सारखा, त्याला सारखंच वागवलं पाहिजे, माणसासारखं वागवलं पाहिजे, हे असं सगळेजण सांगतात. सद्गुरूंनी त्याच्यामध्ये करेक्शन केलेली आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं की समता म्हणजे काय समजून सांगतो. सद्गुरूंनी सांगितलं समता म्हणजे माणसाकडे माणसासारखं पाहणं,
माणूस म्हणून पाहणं याला समता म्हणतात. म्हणजे प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहणं, माणुसकीने पाहणं, ही जी दृष्टी आहे ना, ही दृष्टीला समता म्हणतात. म्हणजे समता कशामध्ये आहे? दृष्टीमध्ये आहे, दर्शनामध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही, त्यांच्या माणसामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपली समता म्हणजे आपली दृष्टी अशी पाहिजे की प्रत्येक माणूस हा पहिला माणूस आहे आणि त्याला माणुसकीने वागवलं पाहिजे, हे पहिलं आपलं तत्त्व पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात की समता ही निसर्गामध्ये सुद्धा नाही आहे, निसर्गामध्ये सुद्धा भरपूर विषमता आहे. पण सद्गुरूंनी विषमता हा शब्द टाळला आणि सद्गुरूंनी शब्द वापरला विविधता. कारण विषमता म्हटलं की त्याच्यामध्ये विष दिसतं, म्हणून सद्गुरू म्हणतात विषमता नाही आहे, ती विविधता आहे. आणि विविधता म्हणजे ऐश्वर आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण निसर्गाचं जे ऐश्वर आहे, ईश्वराचं ते ऐश्वर आहे की निसर्गामध्ये पूर्णपणे विविधता आहे. म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्यासारखा नाही आहे, एक माणूस पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही आहे. म्हणजे आपले जर ठसे बघितले तर एवढे बिलियन्स लोक आहेत, कोणाचाही ठसा एकाशी मिळता जुळता नसतो. सगळ्यांचे DNA वेगळे, सगळ्यांची चेहरे वेगळे, सगळ्यांचं प्रत्येक गोष्ट वेगळं, चालणं वेगळं, वागणं वेगळं, बोलणं वेगळं, टोन वेगळा, आवाज वेगळा, सगळंच वेगळं. म्हणजे इतकं बिलियन्स लोक असतानासुद्धा कुठेही एक माणूस दुसऱ्यासारखा नाही आहे. हेच खरं म्हणजे ईश्वराचं ऐश्वर आहे. पण आता ही काही विषमता नाही आहे, ही विविधता आहे. पुन्हा त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचे गुण वेगळे, प्रत्येक माणसाचं बुद्धी वेगळी, प्रत्येक माणसाच्या कला वेगळ्या. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी, निवड वेगळी, प्रत्येकाचं स्किल वेगळं. आणि ह्या विविधतेमध्येच ऐश्वर आहे. कारण आज जो आपण जगतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची माणसं लागतात. म्हणजे गाणारी माणसं पाहिजे, तबला वाजवणारी पण पाहिजे आणि ऐकणारी पण पाहिजे, सगळीच माणसं पाहिजे आपल्याला. म्हणून सगळेच जण गायला लागले तर ऐकणार कोण? सगळेच जण बोलायला लागले तर ऐकणार कोण? म्हणून काही लोकांकडे वक्तृत्व कला आहे, काही लोकांकडे संगीत ही कला आहे, काही लोक चांगली वाद्य वाजवतात, काही डायरेक्टर चांगले असतात. म्हणून प्रत्येकाची योग्यता ही वेगळी असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून गुणवत्ता, उपयुक्तता आणि योग्यता हे 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. गुणवत्तेने उपयुक्तता ठरते आणि उपयुक्ततेने तुमची योग्यता ठरते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून गुणवत्ता आपल्याला प्रत्येकाची वेगळी असते आणि या गुणवत्तेप्रमाणे प्रत्येक माणसाला वागवलं जातं. ह्याचा अर्थ ज्याची गुणवत्ता कमी आहे किंवा ज्याची उपयुक्तता कमी आहे त्याला वाटेल तसं वागवणं असा अर्थ नाही आहे. प्रत्येकाला माणूस म्हणून प्रत्येकाला चांगलं वागवलंच पाहिजे, पण त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला मान सन्मान मिळतो, हे लक्षात ठेवायचं. बरेच लोक आम्हाला असं म्हणतात की सद्गुरूंकडे आल्यानंतर श्रीमंत लोकांना आणि गरीब लोकांना किंवा मोठ्या लोकांना सगळ्यांना एकच वागणूक दिली पाहिजे, म्हणजे सर्वांना खालीच बसवलं पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं असं नसतं. उद्या जर पंतप्रधान आले तर त्याला काय तुम्ही खाली बसवणार? प्रत्येकाची जी योग्यता असते त्या योग्यतेप्रमाणे योग्य तो, मी काय शब्द बोलतो ते का, योग्य तो मान दिला पाहिजे. म्हणून आपल्याला लोकांना मान दिलाच पाहिजे प्रत्येकाला. मग तो पिऊन असू दे, शिपाई असू दे, कोणी असू दे, त्याला पण मान दिला पाहिजे, पण योग्य तो, योग्यतेनुसार. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं आहे योग्यता जेवढी मोठी त्याला मान जास्त मिळणारच, त्याच्यामध्ये कुठलीही विषमता नाही आहे आणि त्याची समजून पण घेऊ नये. म्हणून आपली योग्यता वाढवायला पाहिजे. आपल्याला जर मान सन्मान पाहिजे असेल तर आपली आपण योग्यता वाढवली पाहिजे. म्हणून मी 3 गोष्टी सांगितल्या. गुणवत्तेने उपयुक्त ठरते. जो माणूस जितका गुणवान तितका तो जास्त उपयुक्त, आणि जितका जास्त उपयुक्त तेवढा त्याला डिमांड जास्त, हे लक्षात ठेवायचं. कारण डिमांड कोणाला असतो? जे लोक कमी असतात, म्हणजे हुशार माणसं कमी असतात, ज्ञानी माणसं कमी असतात आणि ऑर्डिनरी माणसं खूप असतात. म्हणून डिमांड कोणाला असतो? जे ज्ञानी असतात त्यांना, हुशारी माणसाला असते त्याला डिमांड असतो. म्हणून डिमांड हा मोठ्या लोकांना असतो, चांगल्या हुशार लोकांना असतो. म्हणून आपण पहिल्यांदा गुणवत्तेप्रमाणे उपयुक्तता ठरते आणि उपयुक्ततेप्रमाणे योग्यता ठरते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? सन्मान सगळ्यांना द्यायचा, पण योग्यप्रमाणे त्याचा सन्मानामध्ये फरक असणारच. आणि हा फरक आपल्याला मान्य केलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय चालत नाही. मी तुम्हाला सांगतो, आता सद्गुरू, मी आता एकदा एका उत्सवाला गेलो होतो, तिकडे राज्यपाल आले होते
तर मी विचार करत होतो की राज्यपालांचं एक प्रोटोकॉल असतो की राज्यपालांना एकदम हायेस्ट दर्जा दिला जातो आणि बाकी सगळे त्याच्या खाली बसलेले असणार. तर मी जस्ट असा इंटरेस्टली बघत होतो की हे काय करतात. राज्यपालाच्याही सद्गुरूंची खुर्ची वरती ठेवली होती. एक लक्षात ठेवा, सद्गुरूंची खुर्ची त्या राज्यपालांच्या खुर्चीच्या लेवलपेक्षाही वरती ठेवली होती. का ठेवली होती? कारण सद्गुरू ते सद्गुरू, त्यांच्या पुढे कोणच नाही, लक्षात ठेवायचं. मग ते कोणी असू दे प्रोटोकॉलप्रमाणे. म्हणून कुठलाही प्रोटोकॉल सद्गुरूंना लागू नव्हता. तर सद्गुरू जिथे जिथे जायचे त्यांना मधली सीट, त्यांना वरची सीट ही दिली जायची. का? कारण सद्गुरूंचा तो मान होता, लक्षात ठेवा. सद्गुरू असे लाखात मिळत नाही किंवा हजारात मिळत नसतात. हे असे फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. म्हणून त्यांना तो योग्यतेप्रमाणे मान दिला जातो. म्हणून ह्याला विषमता म्हणत नाहीत, याला योग्य तो मान प्रत्येक माणसाला दिला पाहिजे. म्हणून समता ही दर्शनामध्ये आहे असं समजून सांगितलं. समदर्शन म्हणजे पाहताना प्रत्येक माणूस हा माणूस आहे आणि त्याला माणुसकीने वागवलं पाहिजे. हे दर्शन, समदर्शन म्हणतात त्याला, ते आपण केलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाशी बोलताना, प्रत्येकाला वागवताना आपण त्याला माणुसकीनेच वागवलं पाहिजे. पण शेवटी त्याला खुर्ची देताना, आसन देताना थोडासा फरक हा होणारच आणि तो प्रत्येकजण मान्य करतो, कोणीच असं मान्य करत नाही असं नाही. तर सांगायचा मुद्दा आहे की समता. म्हणून सद्गुरूंनी आहे ना दर्शन कसं घ्यायचं सांगितलं. आपण माणसाचं दर्शन कसं घ्यायचं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की हा जो परमेश्वर आहे हा अनेक झाला, अनंत रूपे अनंत वेशे तो प्रगट झाला आणि प्रत्येकामध्ये तो वास करू नये. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ती चैतन्य शक्ती दिसली पाहिजे, पण ती दिसणं सोपं नाही आहे. प्रत्येकामध्ये तो एकच वासुदेव आहे, वास करत आहे, हे भान घेणं किंवा याचा अनुभव घेणं हे सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप साधना करायला लागते. म्हणून सद्गुरूंनी सोपी युक्ती सांगितली की तोच परमेश्वर प्रत्येकामध्ये व्यवस्था रूपाने प्रगट झाला आहे. म्हणून माणूस ही एक व्यवस्था आहे, कुत्राही एक व्यवस्था आहे, प्रत्येक ही व्यवस्था आहे. म्हणून पहिल्यांदा सद्गुरूंनी व्यवस्था रूपाने पाहायला शिकवलं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, परमेश्वर कसा पाहायचा, तर व्यवस्था रूपाने पहा. म्हणून माणूस दिसला समोर की पहिली तुमच्या डोळ्यासमोर व्यवस्था आली पाहिजे. आपल्याकडे काय येतं, पहिलं माणूस दिसल्यानंतर हा हरामखोर, मागच्या वेळेला मला काहीतरी बोलला होता त्याच्यावर सुरू होतं आपलं, म्हणजे त्याला शिव्या देणं, म्हणजे तो माणूस म्हणून बाजूला जातं आणि त्याचा तो काय म्हणतात त्याला संस्कारावर जास्त बोललं जातं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की पहिलं फक्त आलं पाहिजे व्यवस्था म्हणून. हा व्यवस्थारूपी परमेश्वर आहे, त्याच्यानंतर तो माणूस आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर तो कोण असेल तो प्रल्हाद विलास कोण असेल तो, हे त्याच्यानंतर बघता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून ही जी बघण्याची दृष्टी आहे ही सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून एखादा माणूस दिसल्यानंतर आपण इमिजिएटली जजमेंटल होता कामा नये. आपण त्याला पहिल्यांदा एक व्यवस्था रूपाने म्हणजे परमेश्वर रूपाने पाहता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे जर पाहता आलं ना तर मग पुढली आपली प्रोसेस सोपी होऊन जाते. कारण एकदा तिथे ईश्वर आहे म्हणून समजलं आपल्याला आणि तोच परमेश्वर व्यवस्था रूपाने आहे म्हटल्यानंतर आपले त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलते आणि हळूहळू आपण त्याच्याकडे चांगलं बघू शकतो. म्हणून तो पहिला व्यवस्था रूपाने पाहायचं, मग तो माणूस म्हणून पाहायचं आणि माणूस म्हणून पाहिल्यानंतर त्या माणसाला माणसासारखं वागवणं म्हणजे ती प्रदर्शन. सद्गुरूंनी दर्शन आणि प्रदर्शन असं सांगितलं आहे. समदर्शन आणि मग प्रदर्शन. प्रदर्शन म्हणजे त्याला कसं वागवतो याला प्रदर्शन असं सद्गुरूंनी शब्द वापरलेला आहे. म्हणून सभ्यता हा जो पुढला आपण घेणार आहोत ते ह्या दर्शनाचं प्रदर्शन आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून समता ही खूप महत्त्वाची आहे. समतेने बघणं, आज आपल्याकडे समतेने बघितलं जात नाही. आज बघा बेटी बचाव बेटी पढाव हे आपल्याला अभियान राबवायला लागते. म्हणजे ही खरी नामुष्की आपल्यावर. म्हणजे स्त्रीला आपण कमी लेखतो आहे, स्त्रीला आपण शिक्षण देत नाही आहे, स्त्रीला आपण गर्भामध्येच मारून टाकतो आहे. हे सगळं आहे ना नामुष्कीचं लक्षण आहे. कारण इथे आपल्याला ही व्यवस्था म्हणून पाहता नाही आलं आहे. खरं म्हणजे स्त्री आणि पुरुष ही दोन्ही मिळूनसुद्धा एक व्यवस्था आहे. कारण स्त्री ही आणि पुरुष हे दोघेही अपूर्ण आहेत. दोघेही अपूर्ण आहेत, लक्षात ठेवायचं. दोघेही पूर्णत्व जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा त्याला पूर्णत्व येतं. म्हणून काही गोष्टी पुरुषाला दिलेल्या नाही आहेत, काही गोष्टी बाईला दिलेल्या आहेत, स्त्रीला दिलेल्या आहेत आणि स्त्री आणि पुरुष हे मिळूनच एक युनिट होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून स्त्री कमी आणि पुरुष मोठा असं काही नाही आहे. पुरुष आणि स्त्री दोघे इक्वली
महत्त्वाची आहेत, त्याच्याशिवाय हे जग चालू शकत नाही. म्हणून स्त्रीला कमी लेखणं हे समतेचं दर्शन नाही आहे. म्हणून स्त्री असू दे पुरुष असू दे, सन्मान हा सगळ्यांना इक्वल मिळाला पाहिजे. आता हा विषय आपण पुढल्या वेळेला आणखीन सविस्तरपणे घेऊ आणि हे जे शहाणपणाचे पैलू आहेत ह्या पैलूमधनं आपण शिकत जाणार आहोत की रिलेशन्स कशी वाढवायची आपली, म्हणजे नाती कशी जपायची. आता ही समता कसं आहे, समतेने तुम्ही बघायला लागला की तुमचं दर्शन चांगलं व्हायला लागेल आणि लोकांचं तुमच्याशी प्रदर्शन चांगलं व्हायला लागेल. म्हणजे लोक तुमच्याशी चांगले वागायला लागतील आणि संबंध सुधारायला लागतील. म्हणून कसं पाहायचं इथून सुरुवात आहे. म्हणजे दृष्टी, समता ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. ते ह्याच्यावर आणि पुढल्या ह्याच्यावर आपण हळूहळू आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. पण मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रत्येकाने पहिल्यापासून ऐका. जो नवीन माणूस येईल तो शेवटचे वेबिनार नुसते ऐकू नका, कारण त्या प्रत्येक वेबिनारला मागे एक काहीतरी बॅकग्राऊंड असतो आणि तो समजल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. कारण सुरुवातच वर्क लाईफ बॅलन्सनी केलेली आहे की हाऊ टू बॅलन्स आणि गोल सेट कसा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हल्लीच्या मुलांना गोलच नसतो, मजा करणं हेच गोल असतो, तसं नसतं. म्हणून गोल सेट केल्याशिवाय तुम्ही आयुष्यात सेट होणार नाहीत. म्हणून तिथपासून तुम्ही सुरुवात करा पहिल्यापासून आणि पुन्हा पुन्हा ऐका. एकदा ऐकून समजण्याचा हा विषय नाही आहे. म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका. कुठलाही प्रश्न असेल ईमेल पाठवा आणि आम्हाला तो विचारा, आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि एकदमच प्रायव्हेट असेल तर तुम्ही ईमेलने पाठवा, मी तुमच्याशी फोनवर बोलू शकेन. तुम्ही नंबर जर दिला तर मी फोनवर पण बोलीन. तेव्हा हा जो आपण वेबिनार सुरू केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे, तुम्हा सर्व तरुणांचा उत्कर्ष होण्यासाठी. आणि हा उत्कर्ष होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आमचं जे ध्येय आहे सद्गुरूंचं की राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे. आणि राष्ट्र महासत्ता कधी होईल, तुमचा उत्कर्ष होईल तेव्हा. म्हणून सद्गुरू म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर पुढला वेबिनार आपला फेब्रुवारी 19, 2017. पुन्हा एकदा सर्वांना मी ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा वेबिनार संपतो.